10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे मुंबईतून। मुंबईतल्या पवईत मुलांना ओलीस ठेवल्या प्रकरणी एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यचं प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचलं। वकील नितीन सातपुतेंकडून रोहित आर्यच्या एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली। बनावट एन्काउंटरमध्ये रोहित आर्यची हत्या झाल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला। तर या प्रकरणी गुन्हा दाखल करा, तसंच सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करून पोलिसांचीही नार्को टेस्ट करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली। रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी आता माजी मंत्री दीपक केसरकर यांचीही चौकशी करण्यात येणार आहे। रोहित आर्यनं सरकारवर फसवणुकीचे आरोप केले होते। तसंच घटनेच्या दिवशी पोलिसांनी केसरकरांनी रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केली होती। दरम्यान रोहित आर्यनं मुलांना ओलीस धरलं तेव्हा पोलिसांनी आर्यची मनधरणी करण्यासाठी केसरकरांना संपर्क केल्याची कबुली त्यांनी दिली। मात्र मंत्री नसल्यानं संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलण्याचं केसरकरांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे।